लिटरली मी आय डोंट नो लाईक दिस इज लाईक अ रिली शॉकिंग थिंग मी तुम्हाला दाखवणार आहे. मला कॉइन्स भेटलेत जे इश्यू होणार आहेत आरबीआय मधून. ऑलवेज वेलकम बॅक टू द चॅनल टेडी द फूडी हिअर. आणि मी अलिबागमध्ये आहे आणि जर तुम्ही पण अलिबागमध्ये एखादं असं सी फूड स्पॉट शोधताय जिकडे फ्रेश सी फूड आणि तुम्हाला एकदम छान ऑथेंटिक अलिबाग स्टाईलचं जर तुम्हाला जेवायचं असेल तर अलिबाग बीच पासून जस्ट 1 मिनिटाच्या अंतरावरती म्हणजे हा इकडे अलिबाग बीच जातो हा रोड आणि त्याच्या जस्ट ऑपोजिट तुम्हाला भेटेल आनंद विहार हॉटेल हा वाला. ह्याची खासियत अशी आहे की इकडे तुम्हाला फ्रेश सी फूड एकदम अफोर्डेबल रेट्समध्ये भेटतो. तर मी पण स्वतः इथे टेस्ट ट्राय करायला आलोय. मी तुम्हाला दाखवतो इकडे तुम्हाला काय काय ट्राय केलं पाहिजे आणि किती अफोर्डेबल आहे ते. सो गाईज आपण आता मेन्यू कार्ड बघतो आणि याच्यामध्ये रेट्स तुम्ही बघाल तर लिटरली अनबिलिबल रेट्स आहेत. एकदम अफोर्डेबल आहेत. मी तुम्हाला दाखवतो मेन्यू कार्ड त्यांचं. त्याच्यामध्ये लिटरली चिकन राईस प्लेट 150, चिकन मसाला 120. फिशचं जर बघायला गेलं तर सुरमई तुम्हाला राईस प्लेट 170, 150. फ्रायसोबत हवं असेल तर 350, 250 आणि बरंचसं काही. तुम्हाला फ्राय असेल तर सीझनल आहे. व्हेज थाली म्हणजे एक आता मेन्यूमध्ये लिटरली एकही असा आयटम नाही आहे जो 400 किंवा असा त्याच्यावरती असेल. म्हणजे मी आता बघितलं पापलेट थाली सुद्धा तिकडे 400 आहे. म्हणजे जी युजली तुम्हाला अख्ख्या अलिबागमध्ये सगळीकडे ऑलमोस्ट म्हणजे 500, 600 त्याच्यावरती भेटेल. आणि इकडे तुम्हाला एवढंच नाही तर चायनीज आयटम सुद्धा आहेत आणि बरेचसे अजून अदर आयटम्स आहेत जसं की मटन बिर्याणी वगैरे. पण ते लाईक मला प्रायर ऑर्डर करायला लागतं. बट जर तुम्ही रँडमली येत आहेत आणि तुम्हाला जर सी फूड थाली खायची आहे ती पण अफोर्डेबल आणि एकदम चवदार तर ही आय थिंक हॉटेल आनंद विहार इज द प्लेस. कारण का मी इथे बरेच टाइम येतोय आणि ह्या टायमिंगला मी ठरवलं की इकडची व्हिडिओ बनवायची. तर मी एक बोंबील फ्राय थाली ऑर्डर दिली आहे आणि बाकीच्यांनी सुद्धा ऑर्डर दिलेत. फिश फ्राय सुद्धा मी ऑर्डर केले. तर मी तुम्हाला दाखवतो कसं येणार आहे काय येणार आहे आणि मी एंडला बघूया आपण टोटल बिल किती होतो. आता त्यांच्या किचनमध्ये आहोत आणि आताच मी प्रॉन्स फ्राय ऑर्डर केलेला तो त्यांनी मस्तपैकी फ्राय करायला टाकला. आणि बोंबील थाली आणि बोंबील फ्राय थाली आणि बोंबील फ्राय जे आपण सांगितले आहेत त्याची आता तयारी होते. तर ते फिश क्लीन करून छान त्याला आता मॅरिनेट करून ते फ्राय करायला सोडणार आहे. तर मी तेही सुद्धा दाखवतो तुम्हाला. पाहू शकता की मस्त आहे की बोंबील कट करून त्याला फ्राय करण्यासाठी तयारी झालेली आहे. छानपैकी प्रॉन्स पण क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करणार आहे एकदम व्यवस्थित. आणि ते मस्तपैकी आमटी पण त्याला उकळ आलाय छान. लिटरली मी आय डोंट नो लाईक दिस इज लाईक अ रिली शॉकिंग थिंग मी तुम्हाला दाखवणार आहे. मला कॉइन्स भेटलेत जे इश्यू होणार आहेत आरबीआय मधून ऑलमोस्ट. अँड दिस इज लाईक 50 रुपीज कॉइन आणि लाईक क्रेझी. एक आपल्याकडे गॅस करा हा 1000 रुपीजचा कॉइन आहे. त्यानंतर दिस इज लाईक 200 रुपीज कॉइन. क्रेझी स्टफ. अँड दिस इज लाईक 100 रुपीज अँड दिस इज लाईक 500 रुपीज. नाईस. मी तुम्हाला एकदा लाईनीत दाखवतो. ते पण फ्राय करणार आहेत ते त्यामध्ये कोट करून छान. तेल वगैरे प्रॉपर गरम झालेलं आहे. एकदम छान खमंग सुगंध येतो इकडे. छानपैकी तो करून रव्या आणि तांदळाची मला छान फ्राय करायला सोडणार आहे. एकदम अमेझिंग. छान बोंबील एकदम क्रिस्पी फ्राय होतात आणि चिकन तुम्ही ऐकू शकता लाईक वन ऑफ द क्रेझी स्टफ. छानपैकी फ्राय होऊन आलेले आहेत एकदम कुरकुरीत क्रिस्पी. हे बघू शकता तुम्ही वंडरफुल वाटतात. ही थाली तयार होते बेसिकली. छानपैकी ही तयार झाली की आपल्याला बाहेर भेटेल आता खायला. आलेली आहे बेसिकली. सो दिस इज लाईक 250 रुपीजला थाली आहे ही. बोंबीलची छान बोंबील फ्राय आहे त्याच्यामध्ये बोंबील असणार आहे. सो गाईज आपली 250 रुपीज वाली बोंबील थाली आली आणि याच्यामध्ये एकदम क्रिस्पी कुरकुरीत बोंबील आलेत. बोंबलाचं आंबट आलंय. चपाती आहे. युजली भाकरी पण असते बट आता संध्याकाळ म्हणून मागे भाकरी नाही आहे. अँड टेस्ट आहे याचा एकदम अमेझिंग. स्पेशली बोंबील एकदम कुरकुरीत क्रिस्पी. त्याला तुम्ही मस्त आहे की छान असा बोंबलाच्या आंबटमध्ये डिप करा आणि एकदम क्रेझी बोंबील झाली आहे. आय टेल यू गाईज.
इकडे या, बोंबील थालीचा आस्वाद घ्या. आणि इकडे प्रॉन्स सुद्धा आम्ही मागवलेले, बट अनफॉर्च्युनेटली आज प्रॉन्सची साईज थोडी छोटी आहे. आणि इकडे येईपर्यंत टेबलवरती ते संपलेले आहेत. सो हा आहे बोंबील आणि जसं क्रंच आहे का. एकदम क्रिस्पी कुरकुरीत बोंबील. आय स्वेअर पूर्ण अलिबागमध्ये ना असे सुंदर छान क्रिस्पी बोंबिल्स मला वाटते कुठे भेटत असेल की नाही डाऊट, बट मी शोधत बसण्यापेक्षा इथे येऊन खाल्लेलं मला आय गेस परवडेल. एकदम कुरकुरीत टेस्टी. आणि इथून छान जेवलात सरळ बीचवरती जायचं, सनसेट एन्जॉय करायचा, किंवा तुमचे अदर काही प्लॅन्स असतील त्याचे ते तुम्ही एन्जॉय करायचे. बट अलिबागमध्ये आलं तर आय थिंक दिस इज अ मस्ट प्लेस टू विजिट. अजून आपण मांदेली असा एक फिश असतो तो आपण सांगितलेला आहे. की छान क्रिस्पी, जे माझे कोळी बांधव असतील, आगरी कोळी बांधव, त्यांना माहीत असेल मांदेली हा काय प्रकार आहे आणि तो का फेमस आहे. तर प्लीज त्यांनी नक्कीच कमेंट करून आपल्या बाकीच्या लोकांना सांगावा की मांदेली इतकं का इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. आणि छान असं मांदेलीचा काय बोलतात आपण तारीफ करतोय. तर वाट बघा मांदेलीची. येईपर्यंत जे मेन बोंबील थालीमध्ये इम्पॉर्टंट असतं ते म्हणजे बोंबलाचा सार. बोंबील थालीमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट असतो तो हा बोंबलाचा सार. हा छान असा घ्यायचा, त्यातला बोंबील असा घ्यायचा, मश करायचा, मिक्स करायचा, मिक्स करून असा एक आपला बोंबील फ्राय उचलायचा छान क्रिस्पी वाला. आणि असा एक मस्त पैकी छान असा घास बनवायचा. असा छान घास झाला पाहिजे. आणि नंतर काय त्याला छानपैकी एन्जॉय करायचा. मांदेली कुठे राहिली माहिती नाही. कधी येणार माझी मांदेली, कधी. तोपर्यंत आपला छान असा घास बनवून बोंबलावर ताव मारूया. सुख, युअर हॅपीनेस. मेन आयटम आपला आलेला आहे, ही आहे मांदेली. एकदम क्रिस्पी गरमा गरम मांदेली. फुल गरम गरम आहे, एकदम क्रंची असते. आणि ह्याला काटा वाटायचा बघायचा नसतो, ह्याला डायरेक्ट काम बारीक करून टाकायचं असतं. एकदम अमेझिंग. एवढा आवडला आहे तर आपण एक्स्ट्रा राईस, एक्स्ट्रा वाटी रस्सा. आता ह्याला पण छान पैकी मस्त पैकी जागा करून शेपणार आहोत. असा बस काय नाही करते, शुगर घे. एकदम कलर बघा, एकदम मस्त छान. आपलं आता जेवण झालेलं आहे आणि आपलं टोटल बिल झालेलं आहे ऑलमोस्ट 1300 रुपये. इकडे बिल सिस्टम नाही आहे. बेसिकली तुम्ही जे ऑर्डर कराल ते बुकवरती लिहितात, तुम्ही तुमचा आयटम्स मॅच करून पेमेंट करू शकता. मी तुम्हाला एक अंदाजा दाखवतो कसं आहे. मध्ये ते लिहिलेलं असतं की तुम्ही कुठला आयटम घेतलात, काय आयटम घेतलाय. तर आपलं टोटल 1520 झालंय. बट जस्ट बिकॉज प्रॉन्स थोडे छोटे होते तर त्यांनी एक प्लेट आपली एक प्लेटचेच पैसे घेतलेत. सो त्याच्या हिशोबाने 200 कमी करून 1320 घेतलेले आहेत. थँक्यू सो मच बाई. होणार नव्हते पण ह्यांनी सर्व्हिस खूप छान दिली. हा सर्व्हिस खूप छान देतो. आला तर याच्याकडनं नक्कीच सर्व्हिस घ्या. थँक्यू सो मच बाई. आपलं छान असं जेवण झालेलं आहे, संध्याकाळ झालेली आहे आणि मी मुंबईला ॲक्च्युली परत निघालेलो आहे. तर हे व्हिडिओ बेसिकली स्पेशली मी यांच्यासाठी बनवली होती की इकडे जर तुम्ही येत असाल तर सी फूड छान इकडे ॲक्च्युली भेटतं. तर हे व्हिडिओ आता इथेच एंड करतोय. जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर ह्या व्हिडिओवरती लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा
आणि अलिबागमध्ये याल तर बट ऑब्वियस इकडे जेवण करायला विसरू नका. टेडी द फूड इज सायनिंग ऑफ. थँक्यू सो मच. बाय बाय गाईस.